बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा सर्वदूर सध्या जोरदार पाऊस आहे आणि बुलढाणा, खामगाव, चिखली, मेहकर या तालुक्यांमध्ये दमदार पाऊस पाहायला मिळतोय। संग्रामपूरमध्ये तर केदार नदीला पूर परिस्थिती झाली। काल संध्याकाळपासूनच जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस बरसतोय। शेताला तलावाचं स्वरूप प्राप्त झालं। मागच्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाऊस हा कमी जास्त प्रमाणामध्ये सतत बरसत होता। मात्र काल संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यामध्ये सर्वत्र पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आणि मुख्यतः ग्रामीण भागामध्ये छोटे नदी नाले सध्या तुडुंब भरून वाहतात। काही ठिकाणी शेतामध्ये पाणी तुंबण्याचं देखील चित्र पाहायला मिळालं। संग्रामपूर तालुक्यातल्या केदार नदीला पूर आला आणि नदी सुद्धा सध्या तुडुंब भरून वाहू लागलेली आहे। आमचे प्रतिनिधी मयूर निकम या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। बुलढाण्यामधल्या पावसाची परिस्थिती आपण मयूरकडून जाणून घेऊया। मयूर, बुलढाण्यामध्ये सर्वदूर सध्या पाऊस आहे, काही ठिकाणी नदीला पूर सुद्धा आल्याचं पाहायला मिळते। काय नेमकी सगळी परिस्थिती आहे? बुलढाणा जिल्ह्यासह राज्यात बऱ्याच ठिकाणी असा मुसळधार पाऊस झालेला आहे। कालचा जो पाऊस होता तो जिल्ह्यातल्या संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्याला अक्षरशः झोडपून काढलं। जे नदी लगतचे शेत होते त्या शेतांमध्ये इतकं पाणी साचलेलं, इतकं तुंबलेलं आहे। परिणामी ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली होती, पहिल्या पावसानंतर जी पेरणी केलेली होती ती पेरणी आता वाया गेलेली आहे आणि अर्थातच या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही। संग्रामपूरमधली ही केदार नदी जी आहे ना, हिला इतका प्रचंड पूर आला होता, कारण की ही जी गावं आहेत म्हणजे जळगाव जामोद असेल, संग्रामपूर असेल, ही सातपुड्याच्या पायथ्याशी आहे आणि जास्त पाऊस पडण्याची ती ठिकाणे बुलढाणा जिल्ह्यातली आणि त्या ठिकाणाहून सातपुड्यातून जे पाणी वाहत येतं तो फ्लो खूप जास्त असतो आणि मग ते नदी नाले एकत्र होतात, तुडुंब भरून वाहतात, दुतडी भरून वाहतात आणि मग असं नुकसान होतं शेतकऱ्यांचं। आता तातडीनं म्हणजे कृषी विभागानं तातडीनं याकडे लक्ष देण्याची गरज आहे, कारण की भरपूर नुकसान आहे शेतकऱ्यांचं। जिल्ह्यात इतरही ठिकाणी बराच पाऊस पडलाय। काही ठिकाणी म्हणजे काही आनंदी आहेत शेतकरी, काही ठिकाणी दुखी झालेले आहेत, कारण की ज्या ज्या ठिकाणी पेरण्या झालेल्या होत्या समाधानकारक पाऊस पडल्यानं शेतकरी आनंदित आहे, परंतु ज्या ठिकाणी पेरणी केल्यानंतर अति जास्त पाऊस झाला त्यामुळं शेतकऱ्याला फटकाच बसला आणि तो सोसावाच लागणार आहे। कारण की अगोदरची त्या शेतकऱ्याने जे बियाणं आणलेलं असेल ते कृषी केंद्र चालकाचं पहिलंच थकलेलं बिल असेल, सावकाराकडून कर्ज घेतलेलं असेल, बँकांचं कर्ज असेल, या सर्व गोष्टींचा विचार केला तर शेतकरी खरंच शेतकऱ्याला अशा अडचणींचा सामना करावा लागतो। खरंय मयूर, अत्यंत खरं तर ही परिस्थिती वेगळी आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मयूर निकम आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।